पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका 2026 ला सामोरी जात असताना आज आपला सोमवारचा जो बेल्ह्याचा बाजार आहे, आपल्या सर्वांना माहिती की खूप मोठ्या प्रमाणावरती 3 जिल्ह्यातून लोक जे आहेत या ठिकाणी व्यापारी असतील, शेतकरी वर्ग असेल आणि सर्व ग्राहक वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतो. आणि या बाजारामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी राजुरी बेल्हे मतदारसंघामधील खूप जास्त लोक जे आहेत ते त्या ठिकाणी येत असतात. त्याच्यामुळे आम्ही सर्व या ठिकाणी आपले जे मित्रपक्ष आणि आम्ही सर्वजण जे उमेदवार आघाडीचे आहोत, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार, शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचप्रमाणे आरपीआय आठवले गट आणि इतर मित्र पक्षांच्या वतीनं आम्ही आघाडीचे उमेदवार जे आहोत. त्याच्यामध्ये मी राजुरी बेल्हे जिल्हा परिषद मतदारसंघामधून स्नेहल वल्लभ शेळके आणि माझ्या समवेत आपल्या बेल्हा साकोरी गणाचे पंचायत समितीचे उमेदवार पांडुरंग साळवे, आम्ही सर्वांनी या ठिकाणी बेल्हे गावात या सोमवारच्या बाजारामध्ये प्रचार करण्याचं ठरवलं. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या महाराष्ट्राचे जे नुकसान झालेलं आहे, आज आपले सर्वांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं खंबीर नेतृत्व आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांच्या जाण्याने आकस्मित आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी शेतकरी ग्रामीण वर्ग जो आहे तो खूप त्या ठिकाणी विस्कळीत झालेला आहे. त्यांच्या आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करते. आणि सर्वांना या ठिकाणी जे आहे ते जे मित्रपक्ष जे आहेत ते सर्वच जण खूप मोठ्या संख्येने जे आहेत ते या बेल्हेगावचा आपला जो प्रचार दौरा झाला याच्यामध्ये स्वयंस्फूर्तपणाने सर्वच त्या ठिकाणी शिवसेना पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आठवले गट, ह्या सर्वच पक्षांचे कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी सर्वजण जमा झाले आणि अत्यंत शांतमय पद्धतीने एक दादांना आदरांजली द्यायची या दृष्टीने जे आहे ते त्या ठिकाणी आम्ही शांतमय पद्धतीने आपला प्रचार दौरा या बाजारामध्ये केलेला आहे. आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो त्या ठिकाणी आपला सर्व मतदारांचा त्या ठिकाणी मग शेतकरी असतील, जे शेतकरी व्यापार करतायत ते असतील किंवा सर्व ग्राहक मंडळी असतील, ह्या सर्वांचा आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद जो आहे तो मिळालेला आहे. सर्वांची अशीच त्या ठिकाणी आम्हाला इच्छा म्हणजे आम्हाला आढळून आलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे आहे ते मग आपल्या तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके असतील, त्याचप्रमाणे संसदरत्न खासदार अमोलजी कोल्हे साहेब असतील आणि मागच्या पंचवार्षिकला जे पांडुरंग पवार साहेब होते आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी ज्यावेळी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं 2012 ते 2017 या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत चांगल्या प्रकारची कामं जी आहेत ती शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागातील आपल्या जनतेसाठी केलेली आहेत. अनेक कोट्यावधी रुपयांचा निधी जो आहे तो या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जलसंधारणाच्या कामाचा खूप मोठा उल्लेख येथील शेतकऱ्यांनी बाजारामध्ये देखील केला की ताई तुम्ही केलेल्या कामं असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत अतुल दादांनी केलेली कामं असतील, ही चांगल्या पद्धतीची कामं जलसंधारणाची झाल्यामुळे आज आम्हाला त्या ठिकाणी जिरायती शेतीमधून आमची बागायत शेती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला शेतमाल त्या ठिकाणी भाजीपाला असेल, तरकारी असेल, ह्या गोष्टी आणि अनेक नगदी पिकं देखील आम्ही त्या ठिकाणी बागायती पिकं त्या ठिकाणी घेत आहोत आणि त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम आमचा भाग झाल्यामुळे आमच्या जीवनामध्ये देखील त्या ठिकाणी आम्हाला एक उंचीवरती आम्ही त्या ठिकाणी चाललेलो आहोत आणि त्याच्यामुळं हा मतदारांचा असेल किंवा शेतकरी लोक असतील, ह्या व्यापारी वर्गाचा आम्हाला तोच त्या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी लाभलेला आहे आणि दादांच्या जाण्याची जाणीव ही देखील त्या मतदारांना आहे, सर्व शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी देखील आम्हाला त्या ठिकाणी समजून घेतलेलं आहे की नुकसान झालेलं आहे पण आम्ही ह्या पक्षाची आणि तुम्हा सर्वांची साथ कधीच सोडणार नाही, अशा प्रकारची आश्वासन देखील जनतेने आम्हाला उत्स्फूर्त पद्धतीने दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी जनतेचे खूप खूप आभारी आहे आणि इथे जमलेले सर्वच त्या ठिकाणचे सर्व पक्षांचे कार्यकर्ते असतील यांना देखील मी मनापासून धन्यवाद देते आणि मतदारांना आम्हा सर्वांच्या वतीनं एकच त्या ठिकाणी विनंती करू इच्छिते की येत्या 7 फेब्रुवारीला आपल्या सर्व त्या ठिकाणी आमच्या आघाडीचे 3ही उमेदवार असतील, मग त्याच्यामध्ये मी असेल, पांडुरंग साळवे असतील आणि आपले राजुरी आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार प्रतिभाऊ आहेर असतील, यांच्या तिघांच्याही पाठीमागे तुमचा सर्वांचा त्या ठिकाणी मतरूपी आशीर्वाद तुम्ही बहुसंख्येने आम्हाला प्रचंड मताधिक्याने विजयी करा, अशा प्रकारचीच अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करते आणि तीच दादांना एक खरी आदरांजली ठरेल हे या निमित्ताने सांगते आणि थांबते. धन्यवाद.